नगर मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी देवळाली रोडवर निवडणूक आयोगाच्या पथकानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 50 लाख रुपयांची रोकड पकडली आहे। सदर रक्कम ही अहमदनगर जिल्हा अर्बन बँकेची असल्याचं उघड झाल्यानं पुढील कारवाई करण्यात आली आहे। राहुरीचे तहसीलदार फसुद्दीन शेख यांच्यासह नायब तहसीलदार तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाचे एव्ही आतार यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही रक्कम पकडली। बेलापूरकडून राहुरी फॅक्टरीकडे पांढऱ्या रंगाची स्कोडा क्रमांक MH12 CR 5451 या कारमधून पथकानं ही रोकड पकडली आहे। दरम्यान सदर कारवाईविषयी तहसीलदार फसुद्दीन शेख यांनी अधिक सांगितले। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 येत्या 23 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या अहमदनगर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आचारसंहितेच्या अंमलबजावणी कामी विविध पथकं नियुक्त केलेली आहेत। त्यामध्ये SSTची पथक आहेत, FSTची पथक आहेत, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम आहेत आणि या पथकांतर्गतच आमचे SST पथक क्रमांक 1 राहुरी फॅक्टरी या ठिकाणी तैनात होती आणि त्या अनुषंगाने त्या SST पथक क्रमांक 1 चे प्रमुख AV आत्तार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दिनांक 2019 रोजी 12 वाजता श्रीरामपूर राहुरी फॅक्टरी रोडवर वाहन क्रमांक MH12 CR 5451 हे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कंपनीच्या वाहनाची ज्यावेळेस त्यांनी झडती घेतली त्यावेळेस सदरच्या वाहनामध्ये त्यांना रोख रक्कम 50 लाख आढळून आलेली आहे। अधिक चौकशी केली असता सदरची जी रक्कम होती ती नगर अर्बन बँक बेलापूर शाखा या बँकेची होती आणि त्यांच्याकडून ही रक्कम जमा करण्यासाठी ADCC बँक राहुरी फॅक्टरी शाखा या ठिकाणी जात होती। तथापि निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही गाईडलाईन्स आहेत आणि रकमेची जी काही वाहतूक करण्यासाठीचे जे काही नॉर्म्स आहेत किंवा ज्या काही अटी शर्ती त्या ठिकाणी घालून दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने तपासणी केली असता काही बाबी या संबंधाने तपासणे अधिक गरजेचे होते। त्या अनुषंगाने आम्ही ही सदरची जी रक्कम होती ती या ठिकाणी जप्त केलेली आहे। सदरची रक्कम बँकेने त्यांच्या अधिकृत वाहनातून वाहतूक करणे अपेक्षित होते, तथापि ही जी रक्कम ते वाहतूक करत होते ती एक खाजगी गाडीतून वाहतूक करत होते। त्या अनुषंगाने आम्ही सदरची जी रक्कम होती आज आमच्या ताब्यात घेतलेली आहे आणि ताब्यात घेऊन सदरची रक्कम जिल्हा कोषागार अधिकारी अहमदनगर यांच्याकडे पुढील कारवाई होईपर्यंत त्यांच्याकडे ट्रेझरीमध्ये जमा करत आहोत आणि सदरचे जे बँकेचे मॅनेजर आहेत किंवा सदरची जी बँक आहे त्यांना पुढील जी काही अपील करायची आहे ती आमची जी एक्सपेंडिचर मॉनिटरिंग टीम आहे ती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली एक एक्सपेंडिचर मॉनिटरिंग टीम आहे त्यांच्याकडे ते अपील करू शकतील आणि त्यांचे जे काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्र त्यांच्याकडे प्रोड्यूस केल्यानंतर ते जर समितीला योग्य वाटेल त्या अनुषंगाने समिती आपला योग्य तो निर्णय घेईल। निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या नियमावलीनुसार सदर रक्कम खासगी गाडीमध्ये वाहतूक होत असल्यानं बँकेनेही खासगी गाडीऐवजी बँकेची कॅशव्हॅन वापरणं नियमानुसार गरजेचं असताना ही कारवाई पथकानं केली आहे। त्यामुळे आता बँकेला संबंधित कागदपत्र सादर करून ही रक्कम शासनाकडून परत मिळवण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाद मागावी लागणार असल्याचंही कळतंय। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, SN मीडिया, राहुरी।